नमस्कार, जय श्रीराम. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ता उठलो आहे झोपेतून, झाले दुपार आणि मम्मी कधीपासून येते उठवायला मला. काहीतरी जेवायला आणून दे, काहीतरी जेवायला आणून दे, पण माझी काय झोपच खोलत नव्हती. आता अंडी खायला लागतील. कधीपासून उठवते मला काहीतरी मावरा आण जा गावात जाऊन. मी काय गेलो नाही आणायला. आता झाला टाईम भरपूर. गुपचूप आता जे आहे ते खायला लागेल, ना तर शिव्या खायला लागतील. तर काय, आज आहे बुधवार. तर बघूया आजचा दिवसा जो काही रुटीन असेल तो आपण या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा. चला आता पहिले फ्रेश होतो मी, मग तुम्हाला भेटतो. बघूया आज काय प्लॅन आहे आपला, काय नाही ते. चला या काहीच. बघा आता झाले मी तयार, अंघोळ बिंगोल करून झाले आणि आता डायरेक्ट आपण बसूया जेवायला. आणि थंडी ना परत वाढली. दिवसभर आमच्या इथे थंडी वाजते, एक नंबर वाटते, पण थंडीमध्ये जाम भारी वाटते. तर चला अंघोळ बिंगोल आता बसूया जेवायला. काय आता गपचूप अंडी खायला लागतील. जास्त प्रश्न केला तर अंड्यांबरोबर फुकटच्या शिव पण खायला लागतील. तर आता बघू, आज बुधवार आहे, आज काहीतरी प्लॅन करूया. जर झाला तर ठीक आहे, असेल तर तुम्हाला दाखवेल काहीतरी असा आयटम बनवायचा प्लॅन. तर चला आता पहिले जेवून घेऊ, भूक लागली जाम गाईच. या जेवायला बघा काय केले. बोल ना मी अंडी असेल, आता मुद्दामून अंडी बनवत का, म्हणजे कसं मी उठत नाही म्हणून. आणि लावले तर ब्लॉग. तर आता ब्लॉग बघत बसलो आणि टाईम बघा काय झाला आहे. या टायमाला उठल्यावर काय आता काहीच एक्सपेक्टेशन नाही आपल्याला. जे असेल ते जेवूया आता. चला काहीच जेवून आहे ना, टी व्हीच बघत बसलेलो. तुम्ही बघितला जसा ब्लॉग बघत बसलेलो, मस्त अंटार्क्टिकाचे ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे बघत बसलेलो मी. तर आता 3 वाजले. तर बोललो त्या दिवशी मी बघितलं, अचानक मुंडी खायचा मन झाला होता, पण संध्याकाळी जास्त लेट फोन केलेला आपल्या हर्ष भाऊला, त्याच्यामुळं मुंडी भेटली नव्हती. मटण घेऊन आलो होतो फक्त. तर आता लवकरच चाललो आहे आपल्या हर्ष भाऊच्या दुकानात. त्याला तिकडून एक मुंडी घेऊया, संध्याकाळसाठी मटण घेऊन आत्ताच देऊया घरी. कारण कसं आता सकाळी तर अंडा खाल्ला आहे, आता मन परत काय आणून न दिला संध्याकाळी पण काही ना काही अंडाच खायला लागेल. त्यासाठी बोललो आत्ताच लवकरच मटण असेल ना ऑर्डर देऊन ठेवतो, म्हणजे कसं आपल्यासाठी ठेवतील बाजूला ते लोक. हर्षच्या पप्पाला सांगून देतो, भाऊ आपल्या तर पालखीला गेला चालत. तर फोन पण लागत नाही, आता फोनवरच मी ऑर्डर दिली असती, नॉट रिचेबल आहे. तर चला आता ऑर्डर देऊया आणि गेलो तर पहिले ठाण्याला जाऊ. आता इथूनच मयूर भाऊला बोलवतो, तिथून ठाण्याला जाऊ. ठाण्याला एक काम आहे त्यासाठी, म्हणजे कसं 5 वाजेपर्यंत आपल्याला मटण सगळं रेडी करून ठेवतील ते लोक. आणि मुंडी पण भाजून सगळा करून ठेवतील. आणि बघू आपला अजून एक कसा काय प्लॅन होतो आहे का, काय पार्टी शार्टीचा, ते पण विचारू आपल्या भावाला. बघूया. चला सगळ्यात आधी समूला क्लासला सोडायला लागेल मला. तो येतो आता खाली समू. तर हा काम झाला, तर चला बालकुमला. मयूर भाईला फोन केलेला, फोन उचलत नाही. मला वाटते क्रिकेट खेळायला गेला आहे तो. ठाण्याला जायला फोन केलेला त्याला मी. बघूया तिथं ग्राउंडवर जाऊन तो तिकडं आहे का नाही. आपल्या हर्ष भाऊच्या दुकानाच्या इथं जस्ट आता दुकान खोललं वाटतं त्यांनी. हे बघा, आता हर्ष भाऊ तर नाही, काका पण नाही, तर सलीम भाऊ आहे वरती. त्याला देऊ आपण ऑर्डर. हर्ष भाऊच्या दुकानामध्ये मुंडीच नाही, मुंडी संपले. नंतर मुंडी पण नाही, पाया पण नाही, काय नाही. आता अजून त्यांचं काकाचं दुकान आहे, तिकडं पण गेलतो, तिकडं पण मुंडी नाही आहे. आपला काम कसा लेट असतो ना,
मुंडीसाठी पायासाठी सकाळीच जाऊन आणायला लागतं. आता काय, आता अजून आपलं एक विशाल भाऊचं दुकान आहे इथे बालकुममध्ये, तिकडे बघूया आता आहे का. तिकडे नसेल तर मग एकदा लास्ट मनोरमा नगर ना तर मानपाडा, नगर ना तर मानपाडाला बघूया. आणि जर नाहीच भेटली तर मटण तर न्यायचाच आहे आपल्याला. मुंडी खायचा मन झालेला. बाहेर तर खातो आम्ही ढाब्या बिब्यावर, पण घरात ना जी बनवतात ना एक नंबर असते, जाम म्हणजे जाम भारी असते घरात असं. चला आता मुंडीच्या नादात ना काही बालकुमवरून बालकुम अक्का 3 नंबर 1 नंबर फिरलो, मनोरमा नगरला आलो, आता मानपाड्यात आलो, पण का मुंडी काय भेटली नाही. एक दुकानवाला आहे तो मला बोललाय का 5 वाजता भेटणार आहे. आता त्याला एक काम करतो, त्याला ॲडव्हान्स देऊन ठेवतो पैसे. बोलतो मला फोन कर बकरा कापल्यावरती, लगेचच मी घ्यायला येतो मुंडी. तोपर्यंत आपण आपली जी दुसरी कामं आहेत ती करूया. आत्ता वाजले 3:30, परत एवढा वेळ कुठं थांबणार 5 वाजेपर्यंत. आता याला आपण ॲडव्हान्स पैसे देऊ काहीतरी आणि त्याला बोलू तर बकरा कापल्या लगेच फोन कर, म्हणजे कसं तो आपल्याला अरेंज होऊन जाईल मुंडी. आणि मटण आपल्या हर्ष भाऊच्या दुकानातूनच घेतो आपण, तर तो 5 वाजता तिथूनच घेऊ मुंडी. परत तिकडं आपल्याला भाज्या बिजाला साफ करायला न्यायला लागेल ना बालकुमला. हे लेट उठण्याचे म्हणजे सवयी आहेत ना, त्याच्यामुळे हे सगळे कामं बघा असे रखडतात. पण काय नाही, आपण आपलं हे नाही सोडणार, लेटच उठायचं, आरामात उठायचं एकदम. भरपूर सारे कामं रखडतात का माझी लेट उठायच्या ह्याच्यामुळे, सवयीमुळे. तर आपण आपले इसमें रहने का. चला त्याला देऊया ॲडव्हान्स आपण. काहीच बघा, आता भाईला सांगितलं आहे, मला बोलतो ॲडव्हान्स नको देऊ, बोलतो तू पक्का ये, बोलते 5 वाजता तुला देतो. बाईला किती बोलते पैसे घेऊन ठेव बोलते नाही तुला देतो. काय माहिती देतो का थर्ड देतोय. चला आता आपण ठाण्याला जाऊया, एक काम आहे ठाण्याला, तो करूया. त्यानंतर तोपर्यंत 5 वाजतीलच आपल्याला येता, मग इथूनच मुंडी घेऊन डायरेक्ट बालकुमला जाऊ. घरचे वैतागतात असे लेट उठायच्या सवयी मुलं. आई तर आमचे एवढे वैतागते ना, सगळे कामं रखडून जातात. चला आता प्लॅनमध्ये परत एकदा एक चेंज झालेला आहे. आता मी ठाण्याला नाही जात, ठाण्याला जायला आता आलं आहे मला कंटाळा, कारण हेल्मेट नाही आणलं आहे. आणि माजिवडा ब्रिज खाली असेल चेकिंग, परत साकेत रोडने जरी गेलो तरी असेल चेकिंग. उगाचच फाईन बिन नको बसायला. ठाण्याला का आपण सारखा जात असतो, तेव्हा करू जो काय काम आहे तो. आता चाललो आहे गपचूप मॅकडीमध्ये आता कॉफी पिऊ जरा, काय बघूया खायचं बियाचं असेल तर कॉफी पिऊया. कॉफी पिऊन 5 वाजतील, तोपर्यंत 1-1.5 तास तिथं टाईमपास करतो. त्याच्यानंतर परत इकडे येतो मुंडी घ्यायला. आपल्या अंगाची मस्ती अशी आपल्यालाच झेलावी लागते ना, पण आपण काय बोलतो त्याला, झेलू शकतो. चला आता चाललोय मी. जागी एवढे मोठे रस्ते झालेत ना आता, एवढेसे रस्ते होते ते, आणि प्रत्येक जागेत सिग्नल लागले आहेत. काय आता थोड्या दिवसांनी इथं कॅमेरे पण लागतील बघा. कॅमेरा लावायची हे करत घेतलेले आहे. कॅमेरा लावला तर मग काय इकडे गल्लीत पण आपल्याला हेल्मेट घालून फिरायला लागणार आहे. चला आता तो गाईस टाईमपास करायसाठी आलो आहे मॅकडीला मी. अजून किती वाजता, आता 4:15 4:20 झालेत. अजून 1 तास टाईमपास करायचं इथे. 5 वाजेपर्यंत जायचं आहे. एकदा कसं घरी सगळं नेऊन दिलं मग टेन्शन नाही. आणि आपल्याला पण कसं लागतं खायला नॉनव्हेज, ते अंडे बिंडे आपल्याला कसं ऑप्शन म्हणून आहे, ठीक आहे कधीतरी. रोज खायला वैताग येतं, आणि सकाळी उठायला वैताग आलेला मेन म्हणजे मला मम्मी एवढी आवाज देते, जा उठलंच नाही मी. आणि संडेलाच आणून देणार होतो, पण संडेला कसा मुंबईला होतो, त्यासाठी संडेला काय आणून दिलं नाही. मग लेट आल्यावर परत स्टारबक्सला गेलो, तिकडं सर्व झालं ना. म्हणून चला आता येईल आपली ऑर्डर, बसूया आपण. आता आपला खाना आले, जेवूया खाऊन. चला आस्ती खाऊया, एकदम टाईम लावत.
काहीच बघा आता झालंय मॅगडीतून खाऊन परत चाललोय मनोरमा नगरला डोकाळी साईडला. तिकडं आपण जी ऑर्डर दिली होती मुंडीसाठी ती आता बघूया भेटते का नाही. मला तर कधी कधी असं वाटतं का मी मोटर ब्लॉगिंगच चालू करतो, म्हणजे मोटर ब्लॉगिंगच करतोय. कारण ना माझ्या ब्लॉगमध्ये अर्धा टाईम तर मी गाडीवरच फिरत असतो. ब्लॉगिंगची आपल्याला आवड आहे, पण सध्या गोप्रो नाही आपल्याकडे म्हणून जरा शांत बसलोय. गोप्रो आल्यावर आपण मस्त हेल्मेटला माउंट करायचा, नाहीतर असा हेड माउंट करायचा, नाहीतर चेस्ट माउंट असा करायचा कॅमेरा. आणि असे राईड्स वगैरे छोटे छोटे जवळचे करूया. येईल थोड्याच दिवसात येईल आपल्याकडे. कारण मोटर ब्लॉगिंगला पण भरपूर मजा येते गाईज. आणि सेफ्टी पण राहील, असं एका हाताने मोबाईल पकडायची गरज नाही पडणार मोटर ब्लॉगिंगला. कसं गोप्रो माउंट केला टेन्शन भेटून जातो. हा कसा गाडी बिडी बघत सगळा करायला लागतं. पुढून गाडी आहे का मागं गाडी आहे का सगळं बघायला लागतं. एकदा कॅमेरा फिट केल्यावर टेन्शनच नाही ना आपल्याला. एकदा दोन्ही हात पकडून आपल्याला गाडी चालवायची. चला आता पण आपट असर केली तर आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळतं. याचं एक उत्तम उदाहरण बघा, भेटली फायनली मुंडी आपल्याला. आता हिला बोजायला नेऊया. मला तर वाटतं आजचा ब्लॉग आपला मुंडीवरच बनतोय वाटतं. कंटेंटच आपल्याला मुंडीचा भेटलाय. आता आपल्याला हिला बोजायला न्यायचं आहे. बोजून नंतर मग आपल्या हर्ष दुकानातच तोडून घेऊया आता सलीमबाईकडून. परत इकडे यायला नको. तर चला आता मुंडी ब्लॉग. इथले भुजायला आता आणि यो वास जाम आहे ना, भारी आवडतो आपल्याला. एकदम भारी वास येतो म्हणजे भुजाचा वास. आता आलो हर्ष भाऊच्या दुकानामध्ये. मटण इथूनच आपण सांगून ठेवला होता. आता मटण तोडतोय आपला सलीम भाऊ. आणि मुंडी पण इथून आपल्याला तोडून न्यायला लागेल. तर चला आता. तो गाइस अब जाके आपण का सब काम पूर्ण झालेले आहे. बरं वाटतंय. आपल्याला दुसरी कामं राहिली नाही. घरी जाऊन देवबंदी करायची. एकदा कसा वाराला येतात घरी आणून दिलं ना जेव्हा बिवायला. आता असं पण भाजी पिशीचा वार असेल एकदा टेन्शन. आता बाहेर गेलो परत फोन येतात मम्मीचे, आईचे, बाबूचे. जेवायचं काय आणायचं, जेवायचं काय आणायचं. कारण मग मला आणून द्यायला लागले. म्हणजे पप्पाच्या वाटणीची कामं सगळे आपल्या आयुष्यात आलेले. चला आता जातो घरी. देवबत्ती करू, जरा वेळ बसू, मग येऊ बाहेर. रोजच्यासारखं थोडा गाव फिरून मग परत टायमावर जेवायला जा. आणि असं पण टेन्शन नाही. उद्या गुरुवार आहे, 12 आपण खाऊ शकतो. उपवास ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी लवकर जायला लागतं घरी. म्हणजे कसं 12 वाजल्यानंतर खायला भेटत नाही ना मटण मावरा म्हणून. आता काय बुधवार गुरुवार शुक्रवार 3 वार आपल्यासाठी. चला आता 6 वाजले. 6 आता बत्तीचा टाइम झालाय. परफेक्ट एकदम. या मुंडीसाठी मला 3 तास तिकडे थांबायला लागला. काय आता खायसाठी एवढं ते करायला लागलच. काय पण चांगलं घ्या, थोडासा चिकन घ्यायलाच लागतो. काय करणार आता चिकन पण घेतोय. चला गाईस. सगळे खाणारे असतील ना मग कसं मजा येते. 10 आयटम बनवायची गरज नाही. पण आता सगळ्यांचं बघायचं ना आपण. आता बत्ती करतो, गावदेवाशी पण जाऊन येतो. त्याच्यानंतर जरा मला पण बसू घरात. मग जाऊ कुठे बाहेर. चला फ्रेश विश होतो, येतो मी गावदेवाशी जाऊन. इथे बघा आम्ही दोघं बहीण भाऊ चाललोय कुठं दलण टाकायला. चक्कीवर चाललेलो आहे. घर में रहना है तो काम करना पड़ता है गाइस. चला आता चाललोय. दीदी फक्त मला खालपर्यंत द्यायला आली, मीच घेऊन चाललोय. काय काय कामं करायला लागतात बाबा.
बघा एक गोणी अशी पोटाजवळ ठेवले, खांद्याजवळ ठेवले आणि आलो आहे चक्कीजवळ, कारण आपण हेवी ड्रायव्हर आहे. तर चला आता देऊया दलाला आपला ऑटोग्राफ देऊ गोणीवरती आणि बघ चला नंतर जाऊ पुढे, बघू कसा काय प्लॅन आहे आपला. त्या आम्हाला ना बॅडमिंटनची जाम क्रेज झालेली आहे, तर आता खेळतोय आम्ही बॅडमिंटन गाईज. दलन ठेवला गावात आणि अचानक आमचा प्लॅन झाला का खाली घराच्या चुलीवरती चिकन आता काहीतरी बनवूया. तर आता आलो आहे बघा परत एकदा चिकन घेण्यासाठी. तर आता याला चुलीवर ड्राय चिकन बनवायचं आपण. कसं असतं झटपट पटापट झटपट पटापट, मॅरिनेशन झाला फटाफट, आग लावायला घेतले झटापट, चूल पेटून फटाफट, पार्टी करू फटाफट. हो आमची चूल रेडी होते, लाकडं बिकडं घेतलेत, सगळा घेतलेला आहे. आणि आपला बसाचा टेबल बघा किती धूल खाते, त्याला आता पुसायला लागेल. 1980च्या जमान्यातला आहे तो बघा. चला आता झटपट पटापट झटपट पटापट बंद. आग लावणाऱ्या माणसांची कामं. आग लावणाऱ्या माणसांना आग लावायला सांगितली आणि आग नाही लागली असं होणार नाही काहीच. तर आता बघा आपली चूल पेटलेली आहे, तर आता आपण घेऊया बनवायला. टाकला ऑइल, आपण सुका चिकन बनवते गाईस. आपला तेलावरच आपल्याला शिजवायचं चिकन, तेल आणि डायरेक्ट चिकन टाकायचं आपल्याला. चिकन मस्त मॅरिनेट करून आणलं. हात नाही वापरायचा आपल्याला म्हणून चमच्याने टाकतो. आता का चायनीज रेसिपी सेफ आहे ना आपण. आणि चुलीवरच्या जेवणाची चव आहे ना काही, आपल्याला ती चव पण डिफाईनच करू नाही शकत. थोडंसं तेल टाकायला लागेल वाटतं. नाही पाणी सुटलं आहे चिकन टाकून. तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल चिकनची सांगा. धीरज बदमाश आणि मयूर पाटील. चिकन देऊन ठेवलेलं आहे जरा शिजायसाठी. आणि कवली कोंबडी आहे ती लवकरच शिजेल आपली. म्हणजे आता कसा 5 मिनिटांनी परत गाठलोय आपण, गाठल्यात राहू म्हणजे कसं लागायला नको. तर आपण जी कोंबडी घेतली होती एकदम कवली घेतली होती, म्हणजे एकदम कशी 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये शिजले. तर चला आता स्टार्टर खाऊन घेऊ, नंतर मग घरी जेवायला जाऊया. सो गाईज आता आलेलो आहे घरात. आपला जो चुलीवरचा आपण स्टार्टर बनवला होता कोंबडा वगैरे, म्हणजे चिकन वगैरे बनवलं होता, एक नंबर झाला होता काय ते, एक नंबर. आणि खाल्ला वगैरे. आलो आहे आता घरात, फ्रेश झालेलो आहे, आता बसतो आहे जेवायला. तर या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला माहितीच आहे काय आहे, मुंडी आणि चिकन मटन बनवलेलं आहे, मटन आणि मुंडी बनवलेलं आहे. तर आता जेवूया एकदम फिट पोट भरून. जेवल्यानंतर मग काय आपण बघू कसं काय ते. तर या पहिले जेवायला या तुम्ही, नंतर बघू. जर गेलो तर जाऊ कुठेतरी बाहेर, नाही गेलो तर घरातच. बघा आता घेतले जेवायला मुंडी ना मटन. आता आस्ती जेवू आणि लावले निंजा हातोडी. तर बघत कार्टून जेवत बसू. चला फिट जेवा आता पोट भरून एकदम. तर तुम्ही बघितलं आता बटरस्कॉचची आईस्क्रीम तर आहे आपल्या वाटणीची. तर आता जेवलो आहे, जरा वेळ बसतो, अर्धा 1 तास मस्त रील्स वगैरे स्क्रोल करत. नंतर असं शांत बसतो, नंतर खाऊया आपण आईस्क्रीम.
तर ते काय तुम्हाला आता मी दाखवत बसत नाही. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आता किचनमधून एंड करतो बघा, आज किचनमधून. तर चला, बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. तर भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, गुड नाईट, चला.